माझ्या नवऱ्याच्या फरमाईशवरती ही रेस्टॉरंट स्टाईल मसाला सोया चापची भाजी जेव्हा पण आमच्या घरी बनते तेव्हा सगळेजण बोटं चाटून पुसूनच खातात। आता ही मसाला सोया चाप अगदी मटण आणि चिकनलाही मागे टाकेल अशी चवीला लागते आणि माझा नॉनव्हेज प्रेमी मुलगा या व्हेज भाजीला मटण म्हणूनच खातो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। पूर्ण रेसिपीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप न करता। इथे मी 400 ग्राम फ्रोझन सोया चाप घेतले। ते एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचे, त्याच्यात थोडं मीठ घालायचे आणि त्याला पहिलं चांगलं उकळू द्यायचे। पाणी उकळलं की त्याच्यामध्ये हे फ्रोझन सोया चाप घालायचे आणि ते 5 ते 7 मिनिटं चांगले शिजू द्यायचे। 5 ते 7 मिनिटं झाली की त्याला आपल्याला थंड करायला एखाद्या ताटामध्ये काढून ठेवायचे। हे पाणी पूर्णपणे आपल्याला फेकून द्यायचं, हे वापरायचं नाही आहे। आता हे सोया चाप थंड होत आहेत, तोपर्यंत आपण त्याच्या ग्रेव्हीची तयारी करूया। इथे गॅसवर कढई ठेवले। इथे माझा मुलगा पण आला आहे मला हेल्प करायला। आता कढई ठेवले, त्याच्यामध्ये तेल ओतले। तेल गरम झालं की लगेचच आपल्याला यात कांद्याचे स्लाइस घालायचे आहेत आणि त्याला मंद आचेवरती आपण जी बिर्याणीला जसा कांदा तळून घेतो तसा आपल्याला हा कांदा तळून घ्यायचा आहे। 3 मोठे कांदे मी उभे असे चिरून घेतले होते पातळ, त्यालाच आपण हे तळून घ्यायचे। सगळे कांदे मंद आचेवरती आपल्याला छान असे खरपूस गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळायचे। आपण रेस्टॉरंट स्टाईल भाजी करणार आहोत ही सोया चापची, त्यामुळे आपल्याला सगळे कांदे असे छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आणि मग त्याला थंड व्हायला ठेवून द्यायचे। आणि मग याच तेलामध्ये आपल्याला जे आपण सोया चाप थंड होण्यासाठी ठेवून दिले होते ते आपल्याला असं मुठीमध्ये पकडून त्याची स्टिक अलगद ओढायची, ती इझिली निघाली जाते। आणि मग हे चाप आपल्याला असे कट करून घ्यायचे। हे दाखवल्याप्रमाणे या साईजमध्ये असे पीसेस करायचे आहेत। ही साईज अगदी परफेक्ट आहे। आता ह्याचप्रमाणे आपण सगळ्या सोया चापचे तुकडे करून घेऊया आणि मग हेच तुकडे आपल्याला त्याच तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत। मंद आचेवरती, हे अगदी मंद आचेवरतीच तळायचे। ह्याला गॅसची फ्लेम अजिबात आपल्याला हायवर करायची नाही आहे। मंद आचेवरती चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत, ब्राऊन नाही गोल्डन होईपर्यंत त्याला खरपूस असे आपल्याला तळून घ्यायचे। हे मंद आचेवर तळल्यामुळे ह्याचे जे लेयर्स असतात ते छान असे ओपन होतात। मग आपण जे मसाले वापरतो, जे भाजीमध्ये मसाले टाकू ते छान असे आतपर्यंत मुरतात आणि मस्त असे स्पंजी तयार होतात। हे तर छान असे मंद आचेवरती हे खरपूस तळून झालेले आहेत। सगळे तळून घ्यायचे आणि मग त्याला एका भांड्यामध्ये काढून ठेवायचं आहे। आता आपण ग्रेव्हीची तयारी करूया। जे कांदे आपण तळून ठेवले होते ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि थोडंसं पाणी ओतायचं, छान अशी त्याची स्मूथ पेस्ट करून ठेवायची। आणि याच पेस्टसोबत आपल्याला टोमॅटोची प्युरी पण लागणार आहे। इथे 2 मिरच्या घेतल्यात आणि 3 मोठे लाल बुंद टोमॅटो घ्यायचे, ते असे कट करूनच मिक्सरच्या भांड्यात घालायची आणि त्याचीही छान अशी प्युरी करून आपल्याला घ्यायची। आता जे आपण सोया चाप तळून ठेवले होते त्याला मॅरिनेट करायचे। इथे मी अर्धा चमचा भाजलेलं जिरेपूड घातले आणि अर्धी वाटी दही, अर्धा चमचा चाट मसाला आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट, अर्धा चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित असंच त्याला मिक्स करायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटासाठी किंवा आपण जी ग्रेव्ही भाजेपर्यंत ह्याला मुरत ठेवू द्यायचं। सोया चाप जे आपण मॅरिनेट करून ठेवले त्याला मुरेपर्यंत आपण पुढची कृती करूया। गॅसवर कढई ठेवायची। आता यात काही सुके मसाले जाणार, ते आपण आधीच एका प्लेटमध्ये काढून ठेवूया। 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि पाव चमचा हळद। आता कढई तापले, त्यात आपल्याला तेल ओतायचे। आता यात काही खडे मसाले घालायचे आहेत। पाव चमचा जिरे, 2 वेलची, 2 लवंगा, 1 छोटा दालचिनीचा तुकडा आणि 4-5 काळी मिरी। हे छान असं भाजलं की यात टोमॅटोची प्युरी घालायची। टोमॅटो आणि मिरचीची प्युरी आपण जी बनवून ठेवली होती ती यात घालायची, छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची। त्यातच आपल्याला 1 चमचा आलं लसूण पेस्ट पण घालायची आहे, त्यालाही छान असं भाजून घ्यायचं आहे। हे टोमॅटोची प्युरी व्यवस्थित अशी भाजून घ्यायची, त्याचा कच्चेपणा पूर्णपणे जाईपर्यंत, तेल सुटेपर्यंत भाजायचे आणि मग जे आपण सुके मसाले प्लेटमध्ये काढून ठेवले होते ते यात ओतायचे, तेही छान असे भाजून घ्यायचे, त्यालाही छान असं तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे। आणि मग जी आपण कांद्याची पेस्ट केली होती तळलेल्या कांद्यांची ती घालायची, तीही छान परतायची आहे आणि मग यात मॅरिनेट केलेले सोया चाप घालायचे।
मॅरिनेट केलेले सोया चाप या मसाल्यामध्ये घालून झालं की त्याला या मसाल्यामध्ये छान असं आपल्याला परतून घ्यायचं, व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे, म्हणजे मसाला सगळ्या सोया चापला व्यवस्थित असा लागला जाईल. आणि मग यात आपल्याला पाणी ओतायचं आहे. इथे मॅरिनेशनच्या भांड्यामध्ये जे काही होतं शिल्लक त्याच्यातच मी पाणी ओतलं आणि मग ते सगळं पुसून ह्याच्यात ओतलं आहे. आता चांगलं मिक्स करूया आणि मग या स्टेजला आपल्याला भाजीतलं मीठ बरोबर आहे की नाही ते चेक करायचं आहे. मी मॅरिनेशनमध्ये पण घातलं होतं आणि चाप शिजवताना पण घातलेलं, त्यामुळे ते बरोबर आहे. आता एक 10 ते 12 मिनटासाठी छान अशी एक उकळी काढून घेतली. उकळी काढून घेतली की यात आपल्याला असं क्रश करून कसुरी मेथी घालायची आहे. पुन्हा छान असं मिक्स करायचं आहे आणि मग त्यात हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. भाजी छान अशी शिजून झालेली आहे. आता यात मी फ्रेश क्रीम घालते. ही कम्प्लिटली ऑप्शनल आहे, आपल्या आवडीनुसार आपल्याला घालायची, नाही घातली तरी चालते. आता ही गरमागरम रेस्टॉरंट स्टाईल मसाला सोया चापची भाजी खायला तयार आहे. ही तुम्ही रोटी, नान, चपाती कशासोबतही खाऊ शकता. चवीला अगदी अप्रतिम, मसालेदार, अगदी रेस्टॉरंट स्टाईल. ही जर तुम्ही भाजी घरात एकदा बनवलीत तर तुमचे घरातले ह्याला पुन्हा पुन्हा बनवायला लावतील. ही सोया चापची भाजी जर तुम्ही पहिली कधी नसेल खाल्ली तर एकदा नक्की आणा, या पद्धतीने करा. कमेंटद्वारे नक्की कळवा कशी झाली ती. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.